ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो। कालच आमची कोर कमिटीची मीटिंग झाली आणि काल कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये शिवाजीराव नलावडे यांना मुंबईच्या शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यासाठी त्या ठिकाणी निर्णय झाला। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिवाजीराव गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आपल्या कार्यकर्त्यांबरोबर सातत्याने प्रयत्न करतायत, मला आत्मविश्वास आहे की त्या ठिकाणी निवडून येतील। मतांचं ध्रुवीकरण होणार नाही याची दक्षता आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू। अभ्यंकर हे उभे आहेत ठाकरे गटाकडून आणि लोकवाहतूकचे देखील एक उमेदवार आहेत या शिक्षक मतदारसंघासाठी। किती मोठं आव्हान वाटतं, कारण की याच्या आधी लोकवाहतूकचेच आमदार होते। आता मला असं वाटतं निवडणूक काही बिनविरोध होणार नाही, कोणी ना कोणी अपोजिट असणार आहे आणि कोण काय ताकदीचा म्हणण्यापेक्षा आमची क्षमता आहे, आमच्यात ताकद आहे आणि त्या बळावरती आम्ही निवडणूक जिंकणार आहेत हा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे। समोर कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार उभा केलेला आहे याची चौकशी किंवा त्याची चिंता करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। पदवीधर मतदारसंघातनं मनसेनं माघार घेतली, भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर तुम्ही तर असं काही प्रयत्न करणार आहात भाजपच्या नेत्यांना समजवण्याचा? नाही, तर येणाऱ्या काळामध्ये कालच आमची एक कोर कमिटीमध्ये याच्याविषयी चर्चा झालेली आहे। नाशिकची असेल, मुंबईची असेल, ह्या 6 जागांकरता महायुतीच्या माध्यमातून आज दिल्लीमध्ये कदाचित दिल्लीमध्ये तिन्ही पक्षाचे दोन्ही DCM आणि CM आज या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात आणि ह्या जागेवरती आम्ही ठाम आहोत आणि ह्या जागेची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। काल जी बैठक झाली या बैठकीमधनं एक सातत्यानं शरद पवार गटाकडनं असं म्हटलं जात होतं की राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत किंवा ते आमच्याकडे येऊ शकतात। आमदारांचं नेमकी काय मत आहे? कारण का एक चर्चा अशी होती की आमदारांमध्ये अजित पवार गटाकडे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये अस्वस्थ नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी मुख्य प्रतोद आहे। परवा रात्री आमचं ठरलं संध्याकाळी 7-7:30च्या आसपास की सगळ्या आमदारांना आपल्याला भेटायचं आहे। आम्ही अजितदादांना आग्रह केला की सगळ्या आमदारांची आपल्याला भेटण्याची इच्छा आहे। तातडीने संध्याकाळी 7 वाजता ठरलं आणि 8 वाजेपर्यंत सगळीकडे फोन केले। 5 आमदार जे अनुपस्थित राहिले त्या 5 आमदारांमध्ये नरहरी जिरवड जे आहेत ते रशियामध्ये आहेत, आमचे बाबा आत्राम जे आहेत त्यांचं ऑपरेशन आहे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, सुनील टिंगरे काही कारणामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही, त्याच्यानंतर बाकीचे जे आमदार आहेत त्याच्यामध्ये राजेंद्र शिंगणे त्यांच्या घरामध्ये कोणीतरी वारलेलं आहे। 5 आमदार जे अनुपस्थित राहिले त्याला काही ना काही कारण आहे। इतक्या शॉर्ट नोटीसवरती अवघ्या 12 तासामध्ये मुंबईहून चंद्रपूरपासून इथपर्यंत सगळे आमदार या कालच्या मीटिंगला उपस्थित राहिले आणि सगळ्या आमदारांनी ठाम सांगितलं आमचं काय व्हायचं ते होईल, पण ज्या पद्धतीने अजितदादांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे, आमच्यासारख्या आमदारांना सहकार्य केलेलं आहे, आम्ही दादांच्या मागे उभे राहणार याची एकजूटता कालच्या मीटिंगमध्ये दाखवलेली आहे। कोणीही संपर्कात नाही असं सगळ्या आमदारांनी ठणकून त्या मीटिंगमध्ये सांगितलं। केवळ मीडियामध्ये या बातम्या पसरवल्या जात आहेत, सोशल मीडियामध्ये असं काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हे परतीच्या वाटेवर आहे। एकीकडे हेही बोललं जातं आणि जितेंद्र आव्हाड साहेबांसारख्या महात्म्यांकडनं हेही बोललं जातं की जे आम्हाला सोडून गेलेले आमदार असतील त्यांचे दोर कापलेले आहेत, पण तुमच्याकडे यायला कोण तयार आहे? आम्ही सक्षम आहोत आणि सगळे आमदार आमच्या सोबत आहेत।
ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.